नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं स्वागत. आज आपल्या सोबत आहे आमिर खान आणि तो आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्र दिनाची भेट देणार आहे मराठीमध्ये बोलून. आमिर, 2 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो. हो हो हो. तेव्हा तू म्हणाला होतास की आपला पुढचा इंटरव्ह्यू मराठीमध्ये होईल. आज तू मराठी बोलणार आहेस. कसं चाललंय मराठीचं शिक्षण? ठीक चालले आहे. आता पण मी मराठी, मला असं वाटतं की मी खूप वाईट बोलतो, पण मी प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की धीरे धीरे सुधारणा होईल. धीरे धीरे को मराठी में क्या, हळूहळू हळूहळू मी सुधारतो, सुधारण होईल. कसं काय अनुभव आहे मराठी शिकण्याचा? अनुभव माझा नाही आहे, गिफ्ट महाराष्ट्राचा आहे माझ्यासाठी. हे भाषा जी आहे, मराठीच्या भाषा, हे गिफ्ट मला महाराष्ट्राने दिले आहे. महाराष्ट्राने तुला दिले असं तुला वाटतं? हो. असं का वाटतं? लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. आमच्या लँग्वेज जे आहे ते मी वाय डिड आय स्टार्ट लर्निंग मराठी? कारण मला असं वाटलं की आमच्या राज्यभाषा आहे, मला यायला हवी. भाषामध्ये आपल्या संस्कृती, आपल्या इतिहास, आपल्या जिओग्राफी हे सगळं आहे. आमचे इमोशन्स हे सगळं आहे. आणि भाषा से हम जब दूर जाते हैं, भाषेकडून आपण दूर जातो. जेव्हा दूर जातो तेव्हा आम्ही आपल्या इमोशन्स आणि इतिहास आणि कल्चर तर याच्यापासून दूर जातो. भाषेपासून जेव्हा आपण दूर जातो तेव्हा आपण इतिहास, संस्कृती आणि भूगोल यापासून दूर जातो. भूगोल इज इमोशन्स? नो, भूगोल इज जिओग्राफी पण. हो, जिओग्राफी कसा, मी तुम्हाला बोलतोय. माझा टीचर मला बोलला, मी त्यांना विचारलो की जिओग्राफी कसं होतो आमच्या लँग्वेजमध्ये, भाषामध्ये. तो मला बोललो की इंग्लिशमध्ये आम्ही बोलतो की ही गेव मी व्हेरी वॉर्म वेलकम. ते वॉर्म शब्द जे आहे, इंग्लंडमध्ये खूप सर्दी होतं, सो वॉर्म शब्दचा उपयोग असा आहे की तू मला माझा मिळालं आणि वॉर्म हग दिलं. इंग्लंडमध्ये थंडी असल्यामुळे ते असं म्हणायचे की वॉर्म हग दिलं. पण इंडियामध्ये गरमी खूप आहे, तर आम्ही असं म्हणतो हिंदीमध्ये, उर्दूमध्ये की त्यांना मी भेटलो, मैं उनको मिला और मेरा कलेजा ठंडा हो गया. माझं मन शांत झालं. मराठीमध्ये माझं मन शांत झालं. पण ठंडा को कैसे बोलेंगे मराठी में? माझं मन शांत झालं. शांत इज काम. अच्छा, तो ठंडा इज अ गुड वर्ड इन इंडिया बिकॉज दॅट इज इट्स व्हेरी हॉट ओव्हर हिअर. असं त्यांनी मला एक्सप्लेन केलं की भाषा ही भूगोलाशी संबंधित असते. हो, जिओग्राफी आमच्या भाषामध्ये पण आहे. पण हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे भाषा ही कशा प्रकारे भूगोलाशी संबंधित आहे, इतिहासाशी संबंधित आहे, संस्कृतीशी संबंधित आणि इमोशन्स, भावनेशी पण संबंधित आहे. पण इतके वर्ष आमिर तू मराठी शिकला नव्हतास. तुला असं वाटत होतं काहीतरी उणीव आहे म्हणून? काहीतरी उणीव आहे म्हणून? उणीव आहे म्हणजे कमी आहे म्हणून? हो, कमी आहे असं लागतं मला. असं वाटतं जेव्हा मी स्कूलमध्ये होतो त्यावेळी मला असं, मी सगळं सब्जेक्ट्स से दूर भागता था. अभ्यास आवडत नव्हतो. मला खेळकूद मध्ये जास्त इंटरेस्ट होता. मराठीचा एक्झाम आहे, काहीतरी करून 35 मार्क्स मिळायचे आहे. तर मी शिकलो नाही. आणि माझा बिल्डिंग सोसायटीमध्ये पण वेगळं महाराष्ट्रीयन फॅमिली होत नाही, जास्त नव्हत्या. महाराष्ट्रीयन फॅमिली नव्हत्या. पंजाबी आणि गुजराती आणि हे सगळं. तर बिल्डिंगमध्ये पण आम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलत होतो. उर्दू पण मी घरी अम्मी आणि अब्बाजानसाठी बरोबर मी बोलतो होतं. पण आय डिडंट नो हाऊ टू रीड उर्दू. लिहायला आणि वाचायला येत नव्हतं. पण
अम्मी आणि अब्बाजान मला खूप बोलतो होतो सांगत होते सांगत होते. आम्ही आणि अब्बाजान शिका मला खूप शिका सांगत हा होते. शिका शिक शिक म्हणून. हा पण मी मला पतंग उडायचा तर बाद में नंतर मला अबाउट 5 years बॅक 5 वर्षापूर्वी मला असं वाटलं की हे ठीक नाही आहे. मला माझा मातृभाषा आणि राज्यभाषा मला यायला पाहिजे. तर मी अतुल कुलकर्णीला बोललो, तुम्हाला बोललो की मला टीचर पाहिजे, मराठीचं टीचर पाहिजे मला. उर्दू पण मी स्टार्ट केलं, पण उर्दू मी सोडलं कारण काय आय कॅन स्पीक उर्दू बट आय वॉन्ट टू रीड उर्दू. आणि मला मराठी पण मला वाचायचं आहे कारण लिटरेचर आहे खूप मराठीमध्ये आणि उर्दूमध्ये जे मला ज्याचा आनंद मला पाहिजे. तुला मराठी साहित्य वाचायचंय? हो मला मराठी साहित्य वाचायचं आहे. आणि मी माझा मुलगा आणि मुलगी त्यांना पण सांगितलं की चला आपण टुगेदर मराठी बोलूया. नाही वी लर्न टुगेदर. अच्छा अच्छा, आपण शिकूया बरोबर. हो शिकूया. बरोबर शिकूया. म्हणजे वडील आणि मुलं एकत्र शिकणार. हो वडील मुलगी आणि माझी बायको 4 जण एकत्र मराठी शिकणार. वी स्टार्टेड टुगेदर. फर्स्ट लेसन ऑल 4 वर. पहिला लेसन, दुसरा लेसन, तिसरा लेसन, 4th लेसन. त्यानंतर माझी मुलगी जे त्यांना नींद झोप आली, मला नाही करायचं आहे, मला सोडा प्लीज, मला माफ करा, हे सगळं त्यांचं सुरू झालं. तर मी बोला इंटरेस्ट नाही आहे तो चालेल सोडा. मी तुम्हाला बोलतो आहे की हे इम्पॉर्टंट आहे पण तुम्हाला आता तुम्हाला यू नॉट अंडरस्टँडिंग राईट नाव. तुम्हाला हे आता समजणार नाही. आता समजणार नाही, चला सोडा, मी काय बोलू. त्यानंतर माझा मुलगा जे आहे ते स्टार्ट केलं 2 लेसन नंतर की मी बिझी आहे, माझं हे आहे, माझं हे ते आहे. नंतर माझी बायको बोलली की माझी फिल्म आहे धोबी गार्ड आणि त्यांचं एडिटिंग आहे, हे आहे ते आहे, ते पण सोडले. तिने पण सोडून दिलं. मला ठीक आहे, मी एकत्र करणार. आणि त्यानंतर मी कंटिन्यू केलं. माझं काय, मी लँग्वेजमध्ये खूप वीक आहे, मला वेळ लागतो शिकायला. पण मी करणार आणि धीरे धीरे हळूहळू मी इम्प्रूव्ह होणार, हळूहळू सुधारणार. मी सुधारणार हळूहळू. हो नक्की वेळ लागणार पण मी सुधारणार. वेळ लागणार पण सुधारणार. आणि आम्हाला माहितीये की आमिर जेव्हा ठरवतो तेव्हा तो करतो. हो पण आता मी बघतोय 1.5 वर्षामध्ये हे खूप सुधारलेलं आहे. हो आणि आत्मविश्वास तुला आलेला आहे मराठी बोलण्याचा. हो. तर मला विचारायचं, हा जो अनुभव होता की सुहास लिमये तुझे शिक्षक तुला शिकवत होते हो आणि 1.5 वर्षात तू शिकलास, कसा होता अनुभव आणि काय काय शिकलास? माझा अनुभव खूप छान होतं आणि माझा सर खूप छान आहे. सुहास लिमये ते खूप छान सर आहे. लँग्वेज वरून त्यांचं कमांड खूप आहे. नॉट ओनली मराठी पण हिंदी पण आणि संस्कृत पण इंग्लिश पण. इज अ लिंग्विस्ट. त्यांचा इंटरेस्ट आहे लँग्वेजेसमध्ये आणि त्यांचा स्वभाव खूप छान आहे, त्यांचं नेचर खूप छान आहे, त्यांचा माइंड खूप छान आहे, क्युरियस माइंड आहे. माझा पण क्युरियस माइंड आहे. लेसन सोडू आम्ही वेगळ्या विषय वरून खूप बातचीत करतो आणि मला खूप आनंद येत. काय शिकलास तू 1.5 वर्षामध्ये? काय काय शिकलास? सिम्पल सेंटेन्सेस आणि सिम्पल टेन्सेस. बट अपार्ट फ्रॉम दॅट वी टॉक अबाउट महाभारत, शिवाजी महाराजबद्दल आणि महाराष्ट्राच्या हिस्ट्रीबद्दल, ॲक्सेंट्स बद्दल, उच्चार मराठीमध्ये उच्चार काय काय आहे, कोकण बेल्टचा उच्चार कसा आहे, माउंटेन्सचा कसं आहे, आणि पॉलिटिक्स आणि सोशल, क्रिकेट. आय हॅव रिअली एन्जॉयड इट. मला खूप मजा येत आहे. मराठी लिटरेचर वाचायचंय, मराठी साहित्य वाचायचंय असं तू म्हणालास. हो. काय वाचायचं तुला मराठीमध्ये? माझा मित्र मला सांगितलं, कोण, सत्यजित भटकर. तो मला सांगितलं की मराठीमध्ये खूप लिटरेचर छान आहे आणि तुम्ही वाचा. तर वन डे आय वॉन्ट टू रीच अ पॉइंट वेअर आय कॅन रीड मराठी.